आज ना आरू बोलली मला पनीरचाच पराठा हवा आहे. पनीर घरी नव्हतं आणि पनीर आणणारेही घरी नव्हते. दूध घेतलं, अर्धाच लिटर दूध होतं. छान गरम केलं, थंड केल्यावर त्यात अर्ध निंबू पिळलं आणि लगेच जे आहे दूध फाटलंही. त्यानंतर असं एका चाळणीमध्ये रुमाल अंथरला, त्यामध्ये सर्व ते दूध वगैरे टाकलं आणि थंड पाण्याने छान व्यवस्थित धुवून घेतलं आणि बघा असं रुमालामध्ये बांधून त्यावर वजन ठेवलं. पण आरूला काही धीरच नाही गेला. मग काय पनीर छान कुस्करलं, त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो घातलं आणि सोबतच लाल तिखट, मीठ आणि ना 1 चम्मच छान चाट मसाला घातला. छान असं मिक्स करून घेतलं आणि लगेच जे आहे पराठे लाटायला घेतलेत. पराठ्याचं सारण पाहूनच ना तोंडाला पाणी सुटत होतं माझ्याही. त्यानंतर पराठा लाटला आणि ना मस्त खरपूस असा दोन्ही साईडनं भाजून घेतला. आणि खरंच पनीरचे पराठे इतके छान बनतात की पनीर न खाणारी मुलंही हे पराठे आवडून खाऊन घेतात. या पराठ्यासोबत लोणचं असलं की कायच सांगावं मग. बाय.